सर्वप्रथम विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व माता पालक आणि पिता पालक या सर्वांचे विद्यालयात स्वागत अभिनंदन की आपण या वर्षीच्या पहिल्या पालक सभेला आमच्या आव्हानाला या ठिकाणी मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी आपले आभार मानतो। तर आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी पालक शिक्षक आणि संस्था चालक या सर्वांची एक सहविचार सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। तर आपल्या पाल्याच्या काही अडचणी असतात, तुम्हाला काही सूचना सांगायच्या असतात, पण त्या आपण एरवी येऊन असं मुद्दाम तुम्ही सांगत नाहीत आणि काही भेट होत नाही। प्रत्येकाला काहीतरी आपली कामं तुमची त्या दररोजचे जे काम आहेत त्या निमित्तानं शाळेत येत नाहीत आपण, आणि म्हणून एक ही आज पालक सभा या ठिकाणी बोलण्यात आली। सर्वप्रथम या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक या ठिकाणी श्री तायनाक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान या ठिकाणी स्वीकारावं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी अंगदराव उद्धवराव आढाव आणि बंशीधरराव एकनाथराव या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल तुमचं इथे स्वागत। तसंच महिला पालकामध्ये सौ मंगलाताई राजेशराव कलपाट या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्या पण त्यांनी स्टेजवर या ठिकाणी स्थान बनावं। सर्वप्रथम या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। ताई सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षिकेमुळे या ठिकाणी घडून आलेला आहे। तर या ठिकाणी आपण प्रतिमेचं पूजन केल्यानंतर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अगोदर आम्ही पालकांचं शाब्दिक सन्मान स्वागत केलेलं आहे, पण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तायनाक सर यांचं स्वागत या ठिकाणी दिवटे सर करतो। दिवटे सर स्वागत। विद्यालयाच्या शिक्षिका सौ घटे मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी सोसायटी करतो।
या सहविचार सभेला महिला पालक जे आहेत आमच्या सौमंगलाताई राजेशराव कलवाड यांचं स्वागत सुरसट मॅडम करते. मॅडम पालक प्रतिनिधी श्री अंगदराव उद्धवराव आढाव यांचं स्वागत या ठिकाणी कुंडेकर सर करते. दुसरे पालक प्रतिनिधी श्री बंशीधर एकनाथराव यांचं स्वागत या ठिकाणी दिवटे सर करतील. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी घेतले जातात. श्री दिवटे सर यांचं स्वागत मोकरे सर मोकरे सर स्वागत दुसरे प्रमुख पाहुणे श्री गायकवाड सर यांचं स्वागत मोकरे सर करतील. विद्यालयाचे परीक्षा प्रमुख श्री पिंपळगावकर सर यांचं स्वागत गायकवाड सर करतील. बाकी सर्व ठिकाणी जे पालक आहेत त्यांचं शब्दसंधान या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला वेळ पुरणार नाही तर हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला तर याचं जे काही प्रास्ताविक आहे आमचे या ठिकाणी पिंपळगावकर सर या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी करतो. सर्वप्रथम बऱ्याच दिवसानंतर ही जी शिक्षक पालक विचार सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे त्याला आवर्जून उपस्थित असलेले सर्व पालक यांचं मी विद्यालयातर्फे परत एकदा हार्दिक स्वागत करतो. खरं पाहिलं तर शिक्षण आपला विद्यार्थी ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रक्रिया आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाची अतिशय उत्तम अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे की शिक्षण म्हणजे काय तर विद्यार्थ्याचा शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकास घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आहे. म्हणजे फक्त शाळेत येणं, दिलेला अभ्यासक्रम, त्यावरची परीक्षा आणि त्यात मिळवलेले गुण यावर आपण जो मोठ्या प्रमाणात भर देत आहोत त्याही पेक्षा या सगळ्या गोष्टींचा विकास विद्यार्थ्यांच्या मध्ये घडवून आणणं ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करून घ्यावी लागत असते. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये ज्याप्रमाणे शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्याचा अभ्यास, त्याचे श्रम हे महत्त्वाचे आहेत, त्याच्याच सोबतीने पालकांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांचा हा जो विकासाचा रथ आपल्याला पुढे न्यायचा आहे त्यासाठी एकीकडे शिक्षक आणि दुसरीकडे पालक हे दोन त्याचे महत्त्वाचे चाक आहेत की ज्यामुळे विद्यार्थ्याचा विकासाचा प्रक्रिया ही अधिक गतिमान होणार आहे. काळाच्या ओघात आज शिक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात बदलत गेलेली आहे.
ज्या काळात तुम्ही आम्ही शाळेत शिकलो ती शाळा वेगळी, ते शिक्षक वेगळे, ते विद्यार्थी वेगळे, ते पालक वेगळे, त्यावेळेसचा समाज वेगळा. परंतु आपण आज बघतो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुणांचं अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं दिसतं. 10वीची परीक्षा असू द्या, 12वीची परीक्षा असू द्या, कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवायचा असेल तर एका गुणांच्या साठी गळे कापूस स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि मग शिक्षणाचं महत्व आपण पालकांनी खूप आता द्यायला सुरुवात केलेली. पूर्वी जेवढे पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासंदर्भात बिनधास्त होते असं म्हणूया, सुदैवान आज ते नाहीये. आपण शिक्षक पालक आता अधिक गंभीर झालेलो आहोत. पण आपण बघतो की लातूर, नांदेड हे आता फार जवळ झालेलं आहे 11वी 12वी साठी. फार लोक कोट्याला चाललेले आहेत. सर्व प्रकारचे कौटुंबिक अडचणी दूर करून लोक कोट्याला जात आहेत, लातूर जात आहेत, नांदेडला जात आहेत. तिथलं शिक्षण वेगळं, तिथली पद्धती वेगळी आहे, त्याचं महत्व वेगळं आहे. परंतु तिकडे जात असताना या विद्यार्थ्याचा जो पाया आहे, जे 10वी पर्यंत त्याचं जे शिक्षण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आपण 11वी 12वीला कोट्याला गेलो म्हणजे माझा मुलगा इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, हे तितकंसं खरं नाही. 10वी पर्यंत त्याचा एकंदरीत जे व्यक्तिमत्व घडलेलं आहे, अभ्यास झालेला आहे, त्याला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून हे महत्व फक्त 10वीला नाहीये, हे फक्त 9वीला नाहीये, 8वीला नाहीये. 5वी पासून 10वी पर्यंत जितके काही विषय आहेत, भाषा विषय असू द्या, सामाजिक शास्त्र असू द्या किंवा विज्ञान गणित असू द्या, या सर्व विषयांवर आपण अधिक भर दिला पाहिजे. पण दुर्दैवाने आपण ट्युशन फक्त कशाची लावतो? इंग्रजीची आणि गणिताची. मराठी चालतं, इतिहास त्याचा तर काही प्रश्नच नाही. म्हणून सर्व विषयांच्यावर आपल्याला सारखा फोकस करत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल ते महत्वाचं. आणि म्हणून पालकांकडून शाळेला काही अपेक्षा आहेत की शाळेत काय झालंय त्याचं वारंवार आपण विद्यार्थ्याच्याकडून माहिती घेतली पाहिजे, किंवा शाळेत काय झालंय, दिलेला अभ्यासक्रम शाळेत कितपत शिकवला जातोय, त्याला दिलेलं जे होमवर्क आहे ते कितपत केलं चाललेलं आहे. पण एक महत्वाची गोष्ट बदल तुम्हाला सर्वांना जाणवत असेल की आम्ही जेव्हा नोकरी लागलो 20-25 वर्षापूर्वी, आमचे आता काही विद्यार्थी पालक इथं आलेत, ते विद्यार्थी फार वेगळे होते हो. आजचा विद्यार्थी खूप वेगळा आहे. एका विद्यार्थ्याला सरांनी प्रश्न विचारला, 3री-4थीच्या मुलाला, सांग 15 फळांचे नाव एका फटक्यात सांग. विद्यार्थ्यांनी सांगितलं केळं, चिक्कू, सफरचंद, आंबा, 4 नावं सांगितली. सर म्हणाले, अरे बाबा मी तुला 15 नावं लिहायला सांगितले, तू 4च सांगितले. नाही म्हणलं, केळं 12 असतात ना डझन. तर ही विद्यार्थी जे आहेत ते अपडेट आहेत. पूर्वी आम्ही एखादी गोष्ट विद्यार्थ्याला सांगितली, उदाहरण सांगितलं तर ते विद्यार्थ्याला खूप नवीन वाटायचं, वेगळं वाटायचं. आजकाल असं व्हायला की आम्ही उदाहरण सांगितलं, सर मला काल व्हॉट्सअपला आलं होतं, मी फेसबुकवर बघितलं. आणि म्हणून एक प्रकारे अपडेटेड विद्यार्थी. आणि म्हणून आमच्यासमोर एक नवीन आव्हान आले की आपल्याला तितकं जास्त अपडेट राहावं लागणार आहे. शिक्षणाची पद्धत बदललेली आहे, डिजिटल युग आलेलं आहे, ऑनलाईन युग आलेलं आहे. म्हणून शिक्षण घेण्यासाठी फक्त शाळा जी कालपर्यंत एकमेव माध्यम उपलब्ध होतं, त्याच्याऐवजी आता शाळा, खाजगी शिकवणी, फेसबुक, यूट्यूब, गुगल अशा अनेक साधनं आपल्याला उपलब्ध आहेत. आणि म्हणून आपण या सर्व साधनांचा जर उपयोग केला तर एक चांगला विद्यार्थी आपला घडू शकतो. कारण की तिने फक्त गुण मिळवले, मार्क मिळवले, एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला, एवढ्यापुरतं शिक्षणामधलं यश आपण मोजणं थोडं थांबवलं पाहिजे. आणि त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, तो धैर्यवान असला पाहिजे. आयुष्यात यश मिळवण्यासाठी धैर्य महत्वाचं आहे. तो चतुर असला पाहिजे, तो श्रमशील असला पाहिजे.
तो आज्ञाधारक असला पाहिजे, तो वेळेच्या बाबतीत अतिशय सावध पाहिजे. या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा आपण ज्याला समजतो त्यावर सुद्धा आपण भर दिला पाहिजे. आणि शाळा आणि पालक या दोघांनी मिळून आपला जो विद्यार्थी आहे तो कशा प्रकारे एक चांगलं व्यक्तिमत्व होऊन घडेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण की असं आपण म्हणतो की आजचा विद्यार्थी हा उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. आणि म्हणून थोडंसं अधिक लक्षपूर्वक आपण या सर्व गोष्टींच्याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या मुलांचे परीक्षेतील गुण हे तर अधिक चांगले असतीलच, पण त्यासोबत ते एक जबाबदार मुलगा होतील, जबाबदार मुलगी होतील. भविष्यात समाजातले ते एक जबाबदार नागरिक म्हणून सदस्य म्हणून पुढे येतील. यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजेत. आणि हे काम फक्त शाळेमध्ये होऊ शकत नाही, हे काम सर्वांनी मिळून करायचं आहे. आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी मुद्दाम आपल्याला पाचारण केलं आहे की शिक्षकांच्या बाबतीत, अध्यापनाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि एक शिक्षक म्हणून आम्हालाही तुमच्या विद्यार्थ्या संदर्भात काय सांगायचं आहे ते सांगण्यासाठी सुद्धा एक छान संधी या ठिकाणी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मी माझं बोलणं फारसं न वाढवता या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रस्ताव थांबवतो आणि पालक सभेच्या ठिकाणी पालक सभा का आयोजित करावी या कार्यक्रमाची प्रस्तावना ती आमच्या विद्यालयाचे शिक्षक प्रभाकर यांनी आपले विचार व्यक्त केले की आमचा पालक आणि विद्यार्थी आपण लहान असताना आपल्याला विद्यार्थी यामध्ये खूप अंतर आहे. कदाचित आपण आमच्या या मुलांसाठी थोडे प्रकल्प नव्हतो आणि पण वातावरण तेवढे शैक्षणिक नव्हतं. त्याचबरोबर आताच्या विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. हे आपल्याला लहान आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा करायला लागणार आहे. आणि यासाठी आम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा काही गोष्टी माहीत असतात, पण कामाच्या व्यापामध्ये आपण कार्यकरी जात नाही. आपण तिथे काही छोटे लहान आहेत, त्याला काही समजत नाही. आपण त्या दुकानाच्या तशीच राहून जातात, त्या राहून जाऊ नये, त्याच्यामध्ये सुधारणा व्हाव्या, सुधारे त्याचा इतर सुद्धा संस्कृती त्याच्यामध्ये सुधार व्हावा. शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भाग घ्यावा यासाठी पालक झालेले आहे. तुम्हाला करणार आहोत. तर या प्रास्ताविकानंतर या ठिकाणी काही आपल्याला प्रतिक्रिया या ठिकाणी घ्यायच्या आहेत. त्या भाषणामधून तुम्हाला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे विद्यार्थ्याबद्दल, शाळेबद्दल किंवा शाळेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, आम्ही सुद्धा काय करणं आवश्यक आहे. कारण आपली अशी कधीच भेट होत नाही की आम्ही कशी, शाळा कशी आहे, आम्ही शिक्षक कसे आहोत, तुम्हाला काय अपेक्षा आहेत आमच्याकडून. नुसतं आपलं तुम्ही पाठवायला दररोज, आम्ही इथं आलं की कोणी उशिरा आले की आम्ही त्याला शिक्षा करतो, ड्रेसवर नाही आला मग त्याला आम्ही परत पाठवतो. काही तुम्हाला सुद्धा अपेक्षा आहेत आमच्याकडून की आम्ही सुद्धा काय करायला पाहिजे. तर यामध्ये जेवढ्यांना शक्य तेवढे पालक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. तर पालक आणि शिक्षक यांचा आपण सुसंवाद या ठिकाणी घेणार आहोत. तर अगोदर हे करू, बोलू द्या ना. या आता नाव तर काय माहिती, स्वतःहून या, नाव सांगून हे करा. मी बंडू जनार्दनराव कांबळे, प्रॉपर पाथरी. आणि या शाळेसाठी आपलं वारंवार माझं पण लक्ष असतं येता जाता. बस एवढंच मला बोलायचं. सरांनी
मी पत्रकार आवडाजी ढवळे दैनिक जगमित्रीला काम करत असतो आणि एक पालक म्हणून या ठिकाणी आदरलेलो आहे. सरांनी प्रस्ताविकेमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मी ज्यावेळेस शिक्षक होतो म्हणून आलो होतो 20-25 वर्षापूर्वी असे सर म्हणले, त्यावेळेसचे विद्यार्थी आज पालक म्हणून या ठिकाणी आले असतील असे त्यांनी बोलले. मी त्यांच्यापैकीच एक सर. मी जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी, 10वीपर्यंत मी जिल्हा परिषदला होतो आणि 10वीच्या परीक्षेला माझा नंबर आपल्या इथं आला होता आणि आपण त्या वर्गाच्या गार्डिंगला होतो. अतिशय चांगल्या प्रकारे आपण गार्डिंग केली होती आणि ते गार्डिंग करत असताना मला तब्बल जवळजवळ 16 मार्क मिळाले होते. मी 10वी नापास झालो आणि 10वी नापास झाल्याच्या नंतर पुन्हा चांगला अभ्यास केला आणि अतिशय सप्लिमेंटरी देऊन अतिशय चांगले मार्क पडले. त्यावेळेस मला जवळजवळ 79 मार्क त्यावेळेस मला नंतर पडले. अतिशय चांगल्या प्रकारे त्यावेळेस झालं. त्यापैकीच एक मी विद्यार्थी आहे. चांगली प्रगती झाली. सर गार्डिंगला होते. एक सांगायचं जर झालं सर, एखादा पालक ज्यावेळेस आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या आतपर्यंत नेऊन सोडण्यापर्यंत येतो, कंपाऊंड वॉलपर्यंत सोडतो आणि ज्यावेळेस निश्चितपणे बाहेर जातो, घराकडे जातो, त्यांना शाश्वती असते, त्यांना विश्वास असतो की आज या शाळेमध्ये माझा मुलगा, माझी मुलगी सुरक्षित आहे. एवढा विश्वास शिक्षकावर टाकला जातो सर. म्हणून आपण ही काही आणि मग तसे नाटक लावतात. मग आम्ही त्याच्या घरापर्यंत होतो, असे काय त्याच्या घरापर्यंत होतो, चल दाखवा आता ड्रेस, म्हणजे ती पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून. तर हे असं करण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळं आवडाजी यांनी चांगले विचार व्यक्त केले. त्यांच्या काळातलं वातावरण, त्यांचं शैक्षणिक वातावरण तसं नव्हतं. तशाच्या आम्हाला ज्या काही शैक्षणिक सुधारणा आहेत त्यांच्या मुलीच्या ग्रामरबद्दल, तर ते प्रत्यक्ष आपण इथं आता तुम्ही आलात हे तर चांगलं झालं, पण पुन्हा आता ते विषय शिकवणाऱ्या शिक्षकाला नंतर भेटा, मुलीची भेट घालून द्या, काय नेमकं समजत नाही ते हे करा. आपण याच कारणामुळे खरी मिटिंग बोलवलेली की मुलांच्या ज्या समस्या आहेत ती मुलं घरीही सांगणार आणि मग ते काय आपल्याला एवढी कामं झाली जातात की आपल्याला शाळेकडे यायला वेळ नाही. आता हे आम्हाला वारंवार भेटतात, पण ती बाहेरूनच त्याचं लक्ष आमच्याकडं, पण ती बाहेरून लक्ष आहे. म्हणजे आहे, पालक संपर्कात आहेत आमच्या, पण ते प्रत्यक्ष आतमध्ये नाहीत ना. समजा नेमकं काय व्हायला, आता जसं तुम्ही आज समस्या उभी केली की भाई ग्रामरचा असा प्रश्न आहे, मग ते शिक्षकाला तर बदल करावं लागतील की कुठल्या पद्धतीने शिकवायचं, विद्यार्थ्याचा स्तर कसा आहे. काही विद्यार्थ्याला ते सहज समजतं, त्या याच्यामध्ये समजतं, काही थोडं असतो कमी जास्त स्तर, ते त्यावेळेस त्याला विशेष लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला लक्ष द्यावं लागेल किंवा तुम्हाला भेटून मग त्या मुलीला पुन्हा नंतर सांगावं लागेल. तर असं आपण करू. हे तर असे काही जे समस्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी मांडायच्या आहेत. तर पुन्हा आणखी काय नाव, लिपणे, मुंजाऊ लिपणे, पालक प्रतिनिधी म्हणून आपले विचार या ठिकाणी व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व शिक्षक वृंद व माझ्या बंधू भगिनींनो, आजच्या परिस्थिती शिक्षणाबद्दल सरनं व्यक्त केलं की आज फेसबुक, व्हॉट्सअप आणि इतर ज्या माध्यमाच्या मुळे विद्यार्थी प्रगत होऊ शकतो, पण माझ्या मते आणि आमच्या पालक म्हणून एक सुझाव की आपण सुद्धा आणि आपला देश हा जे काय राष्ट्रपुरुष आहेत, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, त्यानंतर लालबहादूर शास्त्री असतील, जर थोडं शिक्षक आणि ज्या मॅडम आहेत ह्यांनी जर विद्यार्थ्याला देशामधल्या क्रांतीबद्दल जर सांगितलं तर पेटून उठतंय. कारण हे विद्यार्थी, आपला देश हा जे काय बलिदानातून उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे, जे काय लालबहादूर शास्त्री आहेत हे शाळेत येताना विद्यार्थीमध्ये माझी गाडी लेट झाली, मला सायकलच पंक्चर झाली. कारण ज्यावेळेस लालबहादूर शास्त्री हे शिकून देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांना जे काय नदी पार करून जायचे तर नावाड्याला देण्यासाठी त्या काळचे 12 आणि 8 त्यावेळेस नव्हते आणि संबंध शिक्षण त्यांनी
पोहून पार केलं. अशा प्रकारचे जर प्रेरणादायी विचार जर त्यांच्यात रुजवले तर मोठ्या प्रमाणावर तुमचे जे ड्रेस बद्दल बोलले, कारण आता काय झालंय, माझा मुलगा असन आणखी कोणाची मुलगी असन, ह्या प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या व्हॉट्सअप आणि फेसबुकला जसे चित्र येतात तशा पद्धतीचे ड्रेसिंग करावं वाटायला लागली. पण ती ड्रेसिंग नसून जे काही ड्रेस कोड कशामुळे लावलाय की मोठा असो लहान असो हे विद्यार्थ्यांमध्ये रुजायला पाहिजे. आणि मोठा जरी असला तर त्या ड्रेसच्या माध्यमातून त्याची श्रीमंती बाहेर येणार नाही, आणि गरीब जरी असला तर ड्रेस कोडमुळं ते गरीब आहे म्हणून असं काही मागच्या पंक्तीत बसवल्या. जिंदगी मोबाईल बनू नये तर एक त्याचा उपयोग म्हणजे तुमच्या टायमापुरतं वापरून चला आता योग्य आहे आपल्याला इथून मोबाईल वापरून उद्या नाही तर रेग्युलर तुम्ही काही प्रश्न देतात ज्यांनी आलं की लगेच मोबाईलमध्ये बघायचे तुला योग्य आहेत का तुम्ही असं काही त्यांना शिकवा त्यांनी मोबाईल नाही घ्यावा हातामध्ये आणि त्यांच्या स्वतःचे कारण आज मोबाईल बघतो तर परीक्षेमध्ये काय बघते प्रश्न हे त्यांचं जीवन नाही बनलं पाहिजे, टाइमपास सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगायचं कधी बनवू नका, टाइमपास पण आणि ज्यामध्ये मोबाईल हातामध्ये राहणार त्याच्याने एक विषय होता. आणि ते कशामुळं ते काही चांगली गोष्ट आहे ना, कारण कसं शिस्तपणे एक मुलगी आता समजा नाही सरांना विचार टी शर्ट का बनवते म्हणजे ती योग्य आहे त्यांच्या हिशोबाने चालताना वाटतं तो एक आहे. आणि आहार आहे जेवणाचा वगैरे आवडतो ना, अक्षरशः तर मी टेस्ट घेऊन पाहिजे बरं का. मुलगी शिकायला करत होती, मी डब्बा देते ती डब्बा ठेवते खिचडी घेते, मला शाळेतली आवडते. आता नखाच्या शाळेमध्ये माझी मुलगी मारवाडी टाळण्यासाठी करतात असं. अशी शाळाच नाही कुठं की तुम्ही तुमच्या पालकाला घेऊन येऊ नका असं म्हणणार, कुठंच शाळा नाही. उलट ते तुम्ही आले चांगलं असतं आमच्यासाठी, आणि तुम्हाला समजते ते आम्हाला समजतं. मोबाईलचा प्रश्न आहेच आता हा. नाही 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 नाही, तुम्ही यायचं ऑफिसमध्ये भेटून हे करायचं. हा लक्षात घ्या. आणि एक हे करायचं ताई, तुमच्या याला वर्ग शिक्षक कोण आहेत मुलीचे याला त्या वर्गाला गव्हर्नर सर आहेत, त्यांचा नंबर घ्यायचा. हा लक्ष द्या, हा आवाज लक्ष द्या. तर ताईंनी त्या वर्गामध्ये मुलांनी आता एक घटना घडली 2-4 दिवसापूर्वी की मुलीच्या वर्गामध्ये शाळेतल्याच काही 10वीची मुलं होती, काही 9वीची मुलं होती. त्या मुलांनी वर्गात दगड मारले. ते मुलं बांधारवाड्याची मुलं होती पहा, विशेषतः साळवेचे काही 1-2 मुलं होते. आम्ही अक्षरशः त्याला पोलिसापेक्षाही जास्त मारले. म्हणजे
आम्ही पुन्हा त्याला अशी लपून शिक्षा करत नाहीत. तिथं सगळ्या मुलांच्या समोर तिथं स्टेजवर तिथं बोलावून त्या बोट्यावर बोलून आम्ही शिक्षा केलेली आहे. म्हणजे त्याला पोलीससुद्धा मारणार नव्हते आम्ही जर पोलीसकडे पाठवलं असतं तर. त्याला एवढं मारलं आम्ही त्या मुलाला, 4 मुलाला. पुन्हा वडिलाला बोलवलं तर वडिलांनी मारलं आणि वडील पुन्हा आम्हाला सूचना दिली की याला आणखी जास्त मारा म्हणून. तर कुठलेच वडील याचं समर्थन करणार नाहीत. आम्ही ते मुलं असे नाव ऐकून तिकडे जाऊन त्या याच्यामधून पकडून आणून